विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण सराव संच 1.6.1 मधले आपण प्रश्न जो पाचवा होता, सहावा होता, तर ती 4 उदाहरणं बघितली होती सिद्ध करा मधले. आता पुढचं उदाहरण आपण बघणार आहोत. पाचवं उदाहरण आहे. पाचवं उदाहरण घेऊया आपण. कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा गुणिले सेक थिटा. हे आपल्याला सिद्ध हे करायचं आहे. नेहमीप्रमाणे आपण डावी बाजू घ्यायची आहे. मग आता आपण डावी बाजू घेऊया. काय कॉट थिटा अधिक टॅन थिटा. आता कोसेक आणि थिटा आपण पहिलं साइन कॉस मध्ये कन्वर्ट करू, मग कोसेक आणि सेक मध्ये. पण आपल्याला माहिती आहे कॉट थिटा बरोबर कॉस थिटा छेद साइन थिटा आणि टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा. मग किमती भरूया, त्याच्यामध्ये भरून टाकू. चला, कॉस थिटा छेद साइन थिटा क्वाड्रंट अधिक साइन थिटा छेद कॉस थिटा. आता आपण छेद समान करूया. आता छेद समान करताना आपण नेहमीप्रमाणे काय करतो, तिरकस गुणाकार करूया. कॉस थिटा गुणिले कॉस थिटा अधिक साइन थिटा गुणिले साइन थिटा छेद. बंकू तिकडे यायचंय तर तिकडे नाही, तर गोंगाट नको. ते बघ, एक एक घेऊन जा. हो माहितीये मला. साइन थिटा गुणिले कॉस थिटा. आता कॉस थिटा गुणिले कॉस थिटा काय येईल, कॉस वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटा छेद साइन थिटा गुणिले कॉस थिटा. आपल्याला ही माहिती आहे नित्य समानता 1 साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. त्याची किंमत किती आहे, 1 येईल. बरोबर. मग 1 आल्यानंतर काय, 1 छेद साइन थिटा कॉस थिटा म्हणजे 1 छेद साइन थिटा गुणिले 1 छेद कॉस थिटा. आता 1 छेद साइन थिटा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोसेक थिटा आणि 1 छेद कॉस थिटा म्हणजे सेक थिटा. वाटतं इथे लिहून ठेवा. 1 छेद साइन थिटा बरोबर कोसेक थिटा आणि 1 छेद कॉस थिटा बरोबर सेक थिटा. म्हणजेच काय आलं, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. समजून घ्या वाटल्यास. लक्षात आलं कसं सोडवलं ते. आता आपण पुढचं 6वं उदाहरण बघूया. आता 6वं उदाहरण आहे. एक छेद सेक थिटा वजा टॅन थिटा बरोबर सेक थिटा अधिक टॅन थिटा. हे आपल्याला सिद्ध करायचंय. नेहमीप्रमाणे आपण डावी बाजू घेणार आहोत. डावी बाजू एक छेद
सेक थिटा वजा टॅन थिटा. आता आपल्याला सेक थिटा अधिक टॅन थिटा आणायचं. मग आपण एक काम करूयाचं का, सेक थिटा अधिक टॅन थिटाला दोन्ही बाजूनी वर आणि खाली गुणूया, गुणून टाकूया, काय बघूया काय होत आहे. 1 सेक थिटा वजा टॅन थिटा गुणिले सेक थिटा अधिक टॅन थिटा छेद सेक थिटा अधिक टॅन थिटा. मग आता गुणल्यानंतर काय येईल, एकने ह्याला गुणल्यावर ते आहे तसंच येईल, सेक थिटा अधिक टॅन थिटा. आता इथे काय येईल, सेक थिटा वजा टॅन थिटा सेक थिटा अधिक टॅन थिटा. बरोबर ना. मग आपल्याला एक सूत्र होतं मगाशी, ए वर्ग बी पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग, म्हणजे काय येईल, सेक थिटा अधिक टॅन थिटा छेद सेक थिटाचा वर्ग वजा टॅन थिटाचा वर्ग. आता सेक थिटाचा वर्ग टॅन थिटाचा म्हणजे इथे सेक वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा. आता एक नित्य समानता आपल्याला झाली, ती आठवत असेल तुम्हाला, 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा, ही नित्य समानता होती आपल्याकडे. मग आता 1 बरोबर सेक वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा, म्हणजे याची किंमत किती येईल, 1, म्हणजेच काय, सेक थिटा अधिक टॅन थिटा छेद 1, म्हणजेच काय आलं, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. आणि लक्षात सगळ्यांच्या कसं सोडवलंय ते, पुन्हा एकदा नीट डोळ्याखालनं बघा, समजून घ्या. आपण 7वं उदाहरण बघूया. सातवं उदाहरण आहे, सेकचा चौथा घात थिटा. हे चुकीचं आहे, तिथं हवं साईनचा चौथा घात. सेकचा चौथा घात आहे ते चुकीचं छापलं गेलेलं आहे, तिथं हवं साईनचा चौथा घात. ओके, ही दुरुस्ती आहे. इथं सेक आलेला आहे, तिथं साईन करा सगळ्यांनी. हा जो आहे प्रश्न आहे 7वा, ह्याच्यामध्ये दुरुस्ती आलेली आहे. जिथं सेकचा चौथा घात होता तिथं चुकून सेक झाले, ते साईन हवंय. बरोबर 1 वजा कॉस वर्ग थिटा. नेहमीप्रमाणे डावी बाजू घेऊ आपण. आपण असंही लिहू शकतो, साईन वर्ग थिटाचा वर्ग वजा कॉस वर्ग थिटाचा वर्ग. आपल्याकडे एक सूत्र झालं होतं, तुम्हाला आठवत असेल, ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी. तसंच होईल इथे बघा, साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा साईन वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी,
दुसऱ्या कंसात ए वजा बी ह्या सूत्राचा इथे आपण वापर केलेला आहे. मग तर साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. हे आपण केले ते इथे लिहून ठेवायचं आहे. पण आपल्याला काय हवंय, कॉस वर्ग हवाय, साइन वर्ग नकोय. मग आपल्याला साइन वर्गाच्या ऐवजी 1 वजा हा जर कॉस शिफ्ट केला तर काही साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थिटा. मग ह्या साइन वर्ग थिटाचे मी लिहिलं 1 वजा कॉस वर्ग थिटा वजा पहिलं ऑलरेडी कॉस वर्ग थिटा होतं, म्हणजेच काही साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थिटा. मग 1 वजा कॉस म्हणजे 1 वजा 2 कॉस वर्ग थिटा. बरोबर आलं? येस. मला याचं डावी बाजू बरोबर उजवी बाजू. समजलं कसं सोडवलं ते? एकदा वाटल्यास पुन्हा परत बघून घ्या कसं आपण सोडवलंय ते. जी जी आपण सूत्र वापरणार त्याच्या खाली असं लिहायचं आहे प्रत्येक ठिकाणी. ओके, समजलं सगळ्यांना? ओके, आता आपण 8वं उदाहरण घेऊया. 7व्या मधली दुरुस्ती लक्षात घ्या, सेकच्या ऐवजी साइन आहे. आता एक पुढचं घेऊया, 8वं उदाहरण. सेक थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कॉस थिटा 1 वजा साइन थिटा. आपण डावी बाजू घेऊया आधी. सेक थिटा अधिक टॅन थिटा. आपण याचं रूपांतर साइन आणि कॉस मध्ये करायचं. आपल्याला माहिती आहे सेक थिटा म्हणजेच काय, 1 कॉस थिटा अधिक साइन थिटा छेद कॉस थिटा 1 कॉस थिटा. आणि टॅन थिटा बरोबर मग छेद समान आहे, म्हणजे 1 अधिक साइन थिटा छेद कॉस थिटा. बरोबर आहे. मग आपल्याला इथं कॉस थिटा हवा, पण आपल्याला माहिती आहे की 1 वजा साइन वर्ग थिटा असेल तर मग आपल्याला इथं काय करूया, 1 वजा साइन थिटा आणि दोन्ही बाजूला गुणाकार करूया. म्हणजे 1 अधिक साइन थिटा छेद कॉस थिटा गुणिले 1 वजा साइन थिटा खाली पण 1 वजा साइन थिटा, कारण किंमत चेंज होता कामा नये. इथे काय होईल, 1 अधिक साइन थिटा तर 1 वजा साइन थिटा छेद कॉस थिटा गुणिले 1 वजा साइन थिटा. मग 1 अधिक साइन थिटा 1 वजा साइन थिटा काय येईल, 1 वजा साइन वर्ग थिटा किंवा 1 वजा साइन. आता हे जे कॉस थिटा 1 वजा साइन थिटा, पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी
बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग, जे इथं वरच्या अंशामध्ये आपण हे सूत्र वापरलेलं आहे. मग 1 वजा साईन वर्ग थीटा म्हणजे काय येईल? कॉस वर्ग थीटा. मग बघा, हा छेदामध्ये पण कॉस आहे, अंशामध्ये पण कॉस आहे, म्हणजे हा एक गेला आणि ह्यातला एक गेला, म्हणजे उरलं एकच कॉस. म्हणजे कॉस थीटा छेद 1 वजा साईन थीटा. आलं? म्हणजेच काय, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. समजून घ्या पुन्हा एकदा. आता ही जी उदाहरणं तुम्ही समजून घेतलेली आहे, ही तुम्ही तुमच्या वहीमध्ये न बघता सोडवायची आहे. थँक्यू.